नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महावितरण भरती, महापारेषण भरती आणि आता महाजनको भरती, तिन्ही भरत्या मागच्या 2-3 वर्षापासून सुरू आहेत. त्यामध्ये रिसेंटली महापारेषण किंवा महावितरण ह्या दोन्ही भरतींची जी काही एक्झाम्स आहे त्याबद्दल आपण वाट बघत होतो, विद्यार्थी मित्र वाट बघत होते. तर त्यामध्ये विविध पोस्ट आहेत. सध्या बघा, महावितरणमध्ये अकाउंट असिस्टंट जेई आणि एई किंवा ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या तिन्हीचे एक्झाम झालेले आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एक्झाम झालेले असल्यामुळे विद्यार्थी मित्र नॉर्मलायझेशनसाठी जे काही आहे, नॉर्मलायझेशन कसं होईल किंवा कशा प्रकारे ते मार्क्स किंवा कट ऑफ काढण्यात येईल किंवा मेरिट लिस्ट कशा प्रकारे बनवण्यात येईल याबद्दल थोडं चिंतित आहे. ॲक्च्युली महावितरणचा जो कारभार आहे तो आधीपासूनच थोडा ढिसाळ प्रकारचा होता, परंतु आता त्यांनी फार कमी जागा असताना जेई आणि एच्या जागा सध्या कमीच होत्या आणि तरी त्यांनी शिफ्टमध्ये हे केलेलं आहे, एक्झाम घेतलेली आहे. आणि त्यामध्ये एका शिफ्टला टफ पेपर, एका शिफ्टला थोडासा त्यापेक्षा थोडासा मॉडरेट लेवलचा पेपर, अशा प्रकारचं असल्यामुळे मार्कांमध्ये सुद्धा बराच फरक पडू शकतो विद्यार्थ्यांच्या. तर ठीक आहे, त्यामध्ये नॉर्मलायझेशनचा जो विषय आहे तर तो नॉर्मलायझेशन इथे इम्प्लिमेंट होणारच आहे आणि त्यानंतरच तो रिझल्ट लागेल. महावितरणमध्ये जी काही कोर्ट केस सुरू आहे त्याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट दिलेलं होतं. तर ते आता 13 तारखेला ॲफिडेविट वगैरे सबमिट करणार होते महाडेस्कॉमचे ॲडव्होकेट, आणि आता 18 तारखेला त्याची सुनावणी आहे. म्हणजे 18 नोव्हेंबरला त्याची सुनावणी आहे. त्यानंतरच काय ते आपल्याला कळेल, पण तो एका दिवसामध्ये काय ते रिझल्ट फायनलाईज करणार नाही किंवा कोर्टाचा रिझल्ट काय लागणार नाही. त्याला थोडासा वेळ आणखी लागेलच, 1-2 महिने आणखी लागू शकतात. आणि जर कोर्ट केस जरी नसती तरी महावितरण जे काही रिझल्ट आहे, म्हणजे आता जो काही एक्झाम झालेले आहे एई, जेई आणि अकाउंट असिस्टंट, तर त्याचा रिझल्ट हा पुढच्या 2-3 महिन्यामध्ये लावणार होतो. ते काय एकदम काय 15 दिवसात, महिन्याभरात रिझल्ट लावत नाही. डिसेंबर किंवा त्यानंतरच रिझल्ट अपेक्षित आहे. जे काही महावितरणचं जे काही आता सध्या मुवमेंट सुरू आहे किंवा जे काही त्यांच्या हालचाली आहेत किंवा आता इलेक्शन पिरियड आहे नोव्हेंबरच्या एंडपर्यंत, तर काहीच होणार नाही. डिसेंबर किंवा त्याच्या पुढेच आपल्याला रिझल्ट एक्सपेक्ट आपण करू शकतो. नाही आहे तर अकाउंट असिस्टंट आणि जेईचा रिझल्ट तरी बहुतेक आधी लागू शकतो आणि त्यानंतर जानेवारीमध्ये किंवा त्याच्या मागे पुढे थोडंफार एईचा रिझल्ट लागू शकतो महावितरणचा. जर कोर्ट केस जरी नसती, जी काही माझी माहिती आहे, मी जी माहिती घेतली होती त्यानुसार कोर्ट केस जरी नसती तरी कमीत कमी त्यांनी 2 ते 3 महिने लावले असते. जानेवारीच्या आधी रिझल्ट तुम्ही एक्सपेक्ट करू पण नका. ठीक आहे, जे काही तुमचे बाकीचे कामं सुरू आहेत, बाकीचे प्रिपरेशन असेल किंवा काही प्रायव्हेट जॉब सुरू असेल तर सुरू ठेवा. तर मित्रांनो, महापारेषणमध्ये अजूनपर्यंत कुठलीही एक्झाम झालेली नाही आहे. त्यामध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे सिनियर पोस्ट आहे महापारेषणमध्ये, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह एई आहे आणि विद्युत सहाय्यक आहे. टेक्निशियन 1 आहे, टेक्निशियन 2 आहे, सिनियर टेक्निशियन, 7-8 पोस्ट आहे. तर त्याच्या एक्झामची जी प्रोसेस आहे ते डिसेंबरमध्ये सुरू होऊन जाईल. आणि त्यामध्ये जे काही सिनियर पोस्ट आहे त्यामध्ये साधे आय थिंक ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह आणि एक्झिक्युटिव्हच्या जे पोस्ट आहे त्याच्या रिलेटेड थोडंफार तिथेसुद्धा कोर्ट केसचा विषय येतो आहे. त्याच्यामुळे त्या 1-2 पोस्ट कदाचित पेंडिंग राहू शकतात, परंतु एईची एक्झाम ही जानेवारीमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो. स्पेशली एईबद्दल सांगतो, एईची जी एक्झाम, एई इलेक्ट्रिकल किंवा जे काही इथं पोस्ट आहे, एईची जी एक्झाम आहे ती जानेवारीमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो. विद्युत सहाय्यकला थोडंफार मागे पुढे इथे वेळ लागू शकतो महापारेषणसाठी. ठीक आहे, आणि महावितरण विद्युत सहाय्यक आहे तर महावितरण विद्युत सहाय्यक साधारण डिसेंबरमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो किंवा जानेवारीमध्ये. या सगळ्या एक्झामपैकी जास्तीत जास्त एक्झाम जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे, कारण इलेक्शन झाल्या डिसेंबरमध्ये ते नोटीस रिलीज करतील आणि जानेवारीमध्ये एक्झाम आपण एक्सपेक्ट करू शकतो. आणि BMCचं सुद्धा एक छोटंसं अपडेट आहे. BMCचं ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर नोटीस दिलेली होती. जी काही ॲड येणार होती ती आता 26 नोव्हेंबरला, म्हणजे रिझल्ट जो आहे त्याच्यानंतर सरकार स्थापन होईल 26 नोव्हेंबरला, त्याच्यानंतरच किंवा त्या दिवशीसुद्धा ती जाहिरात येऊ शकते. BMC, जेई आणि जे काही आपण म्हणतो सब इंजिनियरची जी जाहिरात आहे ती त्याच्या पुढे येणार आहे आणि साधारण डिसेंबरमध्ये पूर्ण त्याचं एक्झाम फॉर्म सबमिशन चालणार आहे आणि जानेवारीच्या पुढे ती एक्झाम होईल BMCची. त्याच्या आधी BMCची एक्झाम होणार नाही. त्याच्यामुळे 2-2.5-3 महिन्याचा तुम्ही कालावधी पकडा. त्या पिरियडमध्ये तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. BMCसाठी जे विद्यार्थी फॉर्म भरू इच्छितात किंवा ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये डिप्लोमा डिग्री दोन्ही अलाउड आहे, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल. ठीक आहे, अभ्यास तुम्ही आता सुरू करू शकता. त्या रिलेटेड अपडेट्स वरच्यावर आपल्या चॅनल थ्रू तुम्हाला आपण देतच राहू. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण छोटे मोठे अपडेट्स आपण त्यावरसुद्धा देतच राहतो. ठीक आहे, तर या रिलेटेड आपलं ॲप आहे इंजिनियर अमोल ॲप, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्यामध्ये टेस्ट सिरीजसुद्धा अवेलेबल आहे आणि विविध इलेक्ट्रिकलचे कोर्सेससुद्धा अतिशय चांगले कोर्सेस अवेलेबल आहे. इलेक्ट्रिकलचे जे मोठे कोर्सेस आहे ज्यामध्ये पूर्ण सिलेबस कवर होतो इलेक्ट्रिकलचं, ते फक्त आता पुढचे 2 महिने राहणार आहे. त्यांनी ऑलरेडी कोर्स घेतलेला आहे, त्यांचं 1 वर्षपर्यंत व्हॅलिडिटी राहील. आता ज्यांनी घेतलेला आहे किंवा घेतील, परंतु परचेस करता येणार नाही. परचेस करायची लास्ट डेट ही डिसेंबरपर्यंत आहे. ठीक आहे, मला विद्यार्थी मित्रांचे भरपूर कमेंट्स असतात, त्यामुळे एक छोटंसं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण इथे प्रयत्न करत आहे. आणि बाकी
पुढे जे काय होईल, जे अपडेट्स कोर्ट केसबद्दल आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करू, इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलवर. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनियर अमोल चॅनलला तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.